बीड जिल्ह्यामध्ये 4 नगर परिषदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि यामध्ये बीड, थारूर, अंबेजोगाई, परळी या ठिकाणी 43 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। 41,000 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत। याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। 4 नगर परिषदांची मतदान प्रक्रिया या ठिकाणी पार पडते। मी मतदान केंद्रावर आहे। या ठिकाणी दाखवू शकतो पोलिसांच्या वतीने तगडा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। मतदार या ठिकाणी मतदान करण्यासाठी रांगा या ठिकाणी पाहायला मिळतात। महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळतोय। पुरुष देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेले आहेत। पोलिसांचा तगडा बंदोबस्तामध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडते। मात्र आज मतदान होत आहे आणि उद्या याचाच गुलाल उधळला जाणार आहे। मतदार जो आहे तो कशा पद्धतीने या ठिकाणी उमेदवाराला कौल देतो। बीड जिल्ह्यामध्ये एकूण 43 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत, तर 41,000 मतदार या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावणार आहेत। त्यामुळे एकूणच कशा पद्धतीने हा गुलाल उधळला जातोय हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये ही निवडणूक आहे ती अत्यंत चुरशीची निवडणूक या ठिकाणी पार पडते। मुख्यमंत्र्यांनी सभा घेतली, त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी देखील या ठिकाणी बीडमध्ये सभा घेतली। त्यामुळे ही काटेची टक्कर निवडणूक या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच उद्याचा गुलाल हा कुणाचा असेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। हृदय तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।